कौटुंबिक वादातून बेपत्ता झालेल्या 48 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या. मूर्तिजापूर येथे घरगुती किरकोळ वादातून 4 दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या 48 वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मूर्तिजापूर शहरात उघडकीस आली. प्रवीण पंजाबराव वानखडे, वय वर्ष 48, राहणार श्रीरामनगर, दर्यापूर रोड, मूर्तिजापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. माहितीनुसार प्रवीण वानखडे यांचा काही दिवसांपूर्वी घरात किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर 19 मे रोजी सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान ते कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही मागमूस लागला नव्हता. शनिवारी दिनांक 23 मे रोजी सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास मृताचे वडील पंजाबराव वानखडे हे त्याचा शोध घेत असताना दर्यापूर रोडवरील कृषी विभाग कार्यालयाजवळील रोपवाटिकेमध्ये प्रवीण वानखडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तेथील एका लिंबाच्या झाडाला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. या घटनेची माहिती मृताचा मुलगा विनीत प्रवीण वानखडे, वय वर्ष 19, याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्याच्या जबानीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मार्ग क्रमांक 23/2026 कलम 194 BNSS अन्वये नोंद करून तपास सुरू केला आहे. स्टेशन डायरी अंमलदार हवालदार मातकर यांनी आदेशान्वये पुढील प्रक्रिया केली असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस कॉन्स्टेबल श्याम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन थाटे व पोलीस हवालदार मातकर करीत आहेत. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी नागोराव तायडे, मुकीजापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.